रांगडी होडी। डोलचीच्या फटक्यात रंगला अस्सल खानदेशी जल्लोष। खानदेशाची सांस्कृतिक ओळख आणि अस्सल रांगडेपणा जपणाऱ्या धुळे शहरातील ऐतिहासिक होडी आणि रंगपंचमी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। धुळ्याची होडी म्हणजे डोलचीचा फटका हे समीकरण यंदाही तितक्याच ताकदीने अनुभवायला मिळत असून या सोहळ्यासाठी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी आणि धुळेकर मोठ्या संख्येने आपल्या गावी परतले आहेत। शहरातील प्रत्येक चौक आता उत्सवासाठी सज्ज झाला असून मंडळांनी पाण्याची मोठी सोय केली आहे। चामडी किंवा पत्र्याच्या डोलचीने समोरच्यावर पाण्याचा जोरदार मारा करण्याची ही अनोखी परंपरा धुळ्यात धुळ्याची गोडी म्हणून प्रसिद्ध आहे। डोलची आणि पिचकारीद्वारे केला जाणारा पाण्याचा मारा इतका जबरदस्त असतो की यात कार्यकर्त्यांचे कपडे फाटणे ही नित्याचीच बाब आहे। मात्र या फाटलेल्या कपड्यांकडे रागाच्या नजरेने न पाहता त्यांना विजयाचे प्रतीक मानत चौका चौकात तोरणासारखे लटकवून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा धुळेकरांनी आजही जपली आहे। खंडेराव बाजार मित्रमंडळ, एकनाथ विजय व्यायामशाळा, श्रीमंत दक्षिणमुखी मारुती मंडळ, 5व्या गल्लीतील पवनपुत्र मंडळ, बांगड्या मारुती मंडळ आणि तुळजाभवानी बहुउद्देशीय मित्रमंडळ यांच्यासह शहरातील विविध मंडळांनी या उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे। या मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला पोहोचला असून शहरात सध्या रंगबरसेचा माहोल आहे। परंपरा आणि आधुनिकतेचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे तर बाहेरील पाहुण्यांनीही मोठी गर्दी केली आहे। धुळ्याच्या या रांगड्या होडीने संपूर्ण खानदेशात आनंदाची लाट निर्माण केली असून धुळेकरांच्या या अनोख्या थाटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। राहणार जोपूर एकराजी रोड, गली नंबर 7। धुळे शहराला 2 आणि 3 तारखेपासून 2 तारखेला होलीवंदन, 3 तारखेला धुलीवंदन हे कार्यक्रम थाटामाटा साजरा होतो आणि या कार्यक्रमात बाहेरगावचे पाहुणे हे एन्जॉय करायला धुळे शहरामध्ये येतात आणि सर्व्हिसवाले लोक राहिले, आम नागरिक राहिले, सगळे मिळून एकत्र होळी भाऊबंदीच्या नुसार एकत्र होळी सण साजरा करतात। म्हणून सगळ्या भाविकांचे मी स्वागत करतो। होळीचा सण शांततेमध्ये पार पाडला म्हणून सगळ्या